त्या भंडारे महाराजांचा जाहीर निषेध करतो की तुम्ही आमचा वारकरी संप्रदाय नासवतात, तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाची शिकवण पायदळी तोडत आहात। नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। गेल्या 2 दिवसांपासून संग्राम बापू भंडारे या कीर्तनकाराची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। खरं तर कोणी यांना कीर्तनकार म्हणतं, तर कोणी यांना एका विशिष्ट पक्षाचे प्रवक्ते देखील म्हणतं। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। वाह वाह वाह। कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते अनेक राजकीय नेत्यांसोबत अनेक ठिकाणी व्याख्यान देत फिरत असतात किंवा सभेला देखील संबोधित करतात। मात्र 2 दिवसापूर्वी एका गावामध्ये थेट त्यांच्या कीर्तनामध्ये अडथळा निर्माण करण्यात आला। त्यानंतर त्यांनी असाही आरोप केला की त्यांना मारहाण देखील केली। मात्र हा संपूर्ण प्रकार काय घडला आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कुठल्याही कीर्तनकाराने कीर्तनामध्ये काय सांगावं काय सांगू नये हा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी वारकरी कीर्तनाच्या काही मर्यादा आहेत। कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय। या कीर्तनामधून कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा उदो करणे किंवा एखाद्या समाजाविषयी जाती धर्माविषयी वाईट मत मांडणे किंवा एखाद्याचा द्वेष करणे हे अत्यंत चुकीचं आहे। कीर्तनकारांनी कीर्तनातनं हिंदुत्व नाही मांडायचं, मग काय कुराण आणि बायबल सांगायचं का? हा समाज कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही। आमचे राधाकृष्ण विखे पाटील आता खताळात आमदार केलाय आणि मग आता अमोलदादांनी सगळं करावा, विखे पाटलांनी सगळं करावा। अखंड हरिनाम सप्ताहाचं मध्ये कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये त्यांनी काहीतरी आक्षेपार्ह बोलले अशा प्रकारचा दावा केला जातो आहे। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं असं मत आहे की मी त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती कीर्तन देत होतो, तर दुसरीकडे लोकांनी त्यांच्या कीर्तनामध्ये अडथळा आणला। त्यांचं असं मत आहे तरी एखाद्या धर्माविषयी वादग्रस्त बोलत होते। मात्र यामध्ये अशीही शक्यता आहे संगमनेरचे माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर त्यांनी काही त्या ठिकाणी टिप्पणी केली असावी, त्यामुळे हा वाद निर्माण झाल्याची देखील शक्यता आहे। तर एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये अशा प्रकारे थेट अडथळा निर्माण करणं हे किती योग्य बाब आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी कीर्तनामध्ये काय बोलावं काय बोलू नये याची कुठेतरी नियमावली ठरवणं गरजेचं आहे। मात्र संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनामध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर कुठल्याही वारकरी संप्रदायाने निषेध केला नाही। मात्र जातीवादी राजकीय पक्षाला विकले गेलेले आहेत। हे त्यांच्याकडून पैसा घेऊन सरळ सरळ त्या पक्षाचा प्रचार करतायत, त्यांचा अजेंडा हे कीर्तनातून राबवत आहे। त्या भंडारे महाराजांचा जाहीर निषेध करतो की तुम्ही आमचा वारकरी संप्रदाय नासवतात, तुम्ही आमच्या वारकरी संप्रदायाची शिकवण पायदळी तोडत आहात, तुम्ही आमच्या संतांची प्रतारणा करतात आणि तुम्हाला कीर्तन करण्याचा वारकरी व्यासपीठावरून काही अधिकार नाही। याचा निषेध कुठून होतोय तर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी त्याचा निषेध केला, त्याचबरोबर आमदार महेश लांडगे यांनी त्याचा निषेध केला आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी देखील त्याचा विरोध केला। त्यामुळे सातत्याने त्यांच्यावरती जो काही आरोप होतो की संग्राम बापू भंडारे हे एका विशिष्ट पक्षाची भाषा बोलतात, त्यामुळे ते त्यांची बाजू घेत आहेत का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर दुसरीकडे हे संग्राम बापू भंडारे आपल्याला कधी एकनाथ शिंदे यांचं एसटीवरती असलेलं पोस्टर जे की धुळीनं माखलेलं असतं ते पिण्याच्या पाण्याने ते धुताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर कधी ते राधाकृष्ण विखे पाटील अमोल खताळ यांचं गुणगान व गुणगौरव करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा असंख्य अशा क्लिप असतील की ज्या क्लिपमध्ये ते एका विशिष्ट पक्षाचा उल्लेख देखील करत आहेत। मात्र कीर्तनामध्ये या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे का? किंवा आपल्याला एखाद्या विशिष्ट पक्षाविषयी जर चांगलं बोलायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीविषयी बोलायचं असेल तर आपण ते एखाद्या जाहीर सभेमधून बोलू शकतो। मात्र कीर्तनाच्या ठिकाणी तशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या पक्षाचा उल्लेख करणं हे किती गरजेचं आहे हे देखील एक संशोधनाचा विषय आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी ते कीर्तन चालू होतं तो एक अखंड हरिनाम सप्ताह होता आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये साहजिकच अनेक जाती धर्माचे लोक असतील, अनेक पक्षाचे त्या ठिकाणी लोक असतील आणि अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये विशिष्ट व्यक्तीविषयी एखादी टिप्पणी केल्यानंतर आणि साहजिकच त्यांच्या कीर्तनामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते हे देखील बसलेले असू शकतात आणि त्यात कार्यकर्ते नेत्याला बाप म्हणत असतात आणि कोणी त्यांच्या बापावरती बोललं त्याच्यामुळे त्यांना कदाचित आवडलं नसेल आणि त्यांनी त्यांच्या कीर्तनामध्ये अडथळा निर्माण केला। मात्र आता यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण पेटलेलं आहे
अमोल खताळ जे की संगमनेरचे आमदार आहेत त्यांनी देखील यावरती आपली प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यावरती आपली प्रतिक्रिया दिली आणि थेट ज्या लोकांनी अडथळा निर्माण केला त्या लोकांवरती देखील गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण पुढे कुठे वळण घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र संग्राम बापू भंडारे हे कीर्तनकार आहेत आणि ते प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये कीर्तन करत असतात. मात्र संग्राम बापू भंडारे हे जे काही कीर्तनामध्ये मांडत असतात किंवा कीर्तनाच्या व्यतिरिक्त ते काही ठिकाणी व्याख्यान द्यायला जातात किंवा काही हिंदुत्ववादी सभेमध्ये देखील ते सहभागी होतात. त्या ठिकाणी ते जे काही भाषा वापरतात किंवा जे काही बोलतात त्यावरती नक्कीच आक्षेप असू शकतो. बघूयात आता संग्राम बापू भंडारे यांचे प्रकरण कुठल्या वळणावरती जातं आणि नेमकं संग्राम बापू भंडारे यांच्याबाबत जनमानसाची काय भूमिका आहे या संदर्भात आपण पुढे देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.